जय शिवराय मित्रांनो. आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 कर्जमुक्ती योजना पात्र शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठी जी यादी लागलेली आहे. आता जी यादी लागली त्यामध्ये काय काय आहे तर तुमचं सुलभ आणि त्वरित आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जे काय प्रसिद्ध करण्यात त्याच्यातून शेतकऱ्याचं नाव आहे, तुमचं आधार कार्ड आहे, त्याच्यानंतर कर्ज खात्याचे व बचत खात्याचे जो काही पासबुक नंबर आहे किंवा त्याच्याशी यादीत तुमच्या नावापुढे नमूद केलेला विशिष्ट क्रमांक म्हणजे तुमचा काय पीके नंबर, ज्यावेळेस तुम्ही केवायसी करता त्यावेळेस तुम्हाला एक पीके नंबर येतो आणि तो पण त्या यादीत दिलेला आहे. समजा तुमचा पीके नंबरवर तुमची केवायसी होत नाही त्यावेळेस तुम्ही आधारवरून तुमची केवायसी करू शकता. आता ही केवायसी कुठं करायची तर आधार सेवा केंद्रावर करायची. तर मी जी काही यादी प्रसिद्ध झाली ज्याच्यामध्ये पूर्ण शेतकरी तपोनची जी काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची नावे आणि जी काही रक्कम तुम्ही बघू शकता. पण जी नावे आलेली ती नावे मी सांगतो, त्यांनी यायचे स्वराज मल्टी सर्व्हिसेसला आणि आपली केवायसी करून घ्यायची. केवायसी झाली का नाही झाल्याच्या नंतर तुम्हाला एक पोचपावती दिल्या जाईल किंवा एखादा कागद किंवा रिसिप्ट त्याच्या स्वरूपात तुम्हाला तुमची केवायसी झाली का नाही हे तुम्हाला बघायचंय. तर मी पहिल्यांदा शेतकऱ्याचं पूर्ण नाव, त्याचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव काय आहे ते आणि जी काय बँक आहे त्या बँकेचं एक स्वरूप सांगणार आहे. तर गजानन शशीराव कदम, त्यानंतर पुंडलिक चंदू कदम, सुभाष ओमराव कदम, रेणुका श्रीराम कदम, शिवाजी सखाराम गायकवाड, पांडुरंग विठ्ठलराव कदम. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे बँकेत खाते आहेत. कुणाचं शाखा जी आहे जवळा बाजारची, काही शेतकऱ्याची शाखा ही दुधगावची आहे आणि ही शाखा महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. तर त्यानंतर रेणुका श्रीरंग शिंदे, शिवाजी सखाराम गायकवाड, पांडुरंग विठ्ठलराव कदम, कैलास विश्वनाथ धायक. आता यांची जी अमाऊंट आहे ती रक्कम आहे 9,898. कांताबाई सखाराम शिंदे 56,121 रुपये. त्यानंतर कांताबाई सखाराम शिंदे 56,121. सुंदरराव गिरमाजी शिंदे 87,406 रुपये. प्रल्हाद उमराव कदम 1,25,908 रुपये. यादवराव देवराव कदम यांची शाखा आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा जवळा बाजार, कर्ज खाते क्रमांक शेवटीची 8238 आणि अमाऊंट आहे थकबाकीची जी रक्कम आहे 1,90,331 रुपये. त्यानंतर चंद्रमुनी भगवान फुंसे यांची रक्कम आहे 18,163 रुपये. मारुती बापूराव कदम यांची रक्कम आहे 63,490 रुपये. मंदाबाई प्रभाकर कदम यांची रक्कम आहे 1,38,043 रुपये. भगवान गणेशराव कदम यांची रक्कम आहे 1,57,859 रुपये. बन्सी साहेबराव कदम यांची रक्कम आहे 80,472 रुपये. त्यानंतर अनुसया माधव कदम यांची रक्कम आहे 1,02,435 रुपये. त्यानंतर प्रभावती रामकिशन कदम यांची रक्कम आहे 1,63,303 रुपये. प्रभाकर तातीराव शिंदे यांची रक्कम आहे 73,422 रुपये. चंद्रभागा विठ्ठल राऊत यांची रक्कम आहे 1,16,231 रुपये. मोकिंदा रामराव कदम यांची रक्कम आहे 42,883 रुपये. गजानन ज्ञानोबा कदम यांची रक्कम आहे 80,960 रुपये. पंढरी दादाराव कदम यांची रक्कम आहे 1,58,561 रुपये. सविता एकनाथ कदम यांची रक्कम आहे 1,01,230 रुपये. ज्ञानोबा सखाराम कदम यांची रक्कम आहे 58,123 रुपये. मोतीराम पांडुरंग धायक यांची रक्कम आहे 49,775 रुपये. त्यानंतर छायाबाई ज्ञानोबा कदम यांची रक्कम आहे 1,44,630 रुपये. प्रसाद बाबाराव कदम यांची रक्कम आहे 37,904 रुपये. ज्ञानेश्वर गंगाधर कदम यांची रक्कम आहे 40,070 रुपये. दादाराव सदाशिवराव कदम यांची रक्कम आहे 1,45,737. चांदूबाई मारुतराव कदम यांची रक्कम आहे 1,52,350 रुपये. तर यांनी मोबाईल नंबर ॲड केलेला नाही, त्यांच्या पुढे डॅश आल्या काही जणांच्या. त्यानंतर रामराव गंगाराम धायक यांची रक्कम आहे 87,590 रुपये. सीताराम रामराव कदम यांची रक्कम आहे 1,57,465 रुपये. लक्ष्मीबाई केशव कदम यांची रक्कम आहे 1,33,439 रुपये. पद्माबाई पांडुरंग कदम यांची रक्कम आहे 1,61,603 रुपये. सखुबाई सोपानराव कदम यांची रक्कम आहे 89,825 रुपये. सरस्वती शिवाजी कदम यांची रक्कम आहे 62,852 रुपये. विश्वनाथ बापूराव कदम यांची रक्कम आहे 77,863 रुपये. त्यानंतर गणेश सखाराम गायकवाड यांची रक्कम आहे 40,744 रुपये. सखुबाई विंदरराव कदम यांची रक्कम आहे 1,57,890 रुपये. बाबाराव तोलाजी कदम यांची रक्कम आहे 1,37,716 रुपये. त्यानंतर सखाराम पांडुरंग कदम यांची रक्कम आहे 1,41,382 रुपये. कदम गणेश सावकाब यांची रक्कम आहे 75,952 रुपये. दत्तराव कदम नंदाबाई दत्तराव 1,40,327 रुपये. त्यानंतर त्र्यंबक सोपानराव कदम यांची रक्कम आहे 55,175 रुपये. नवनाथ देवराव कदम यांची रक्कम आहे 77,612 रुपये. रोहिदास मुंडाजी कदम यांची रक्कम आहे 38,465 रुपये. नारायण सोपानराव कदम यांची रक्कम आहे 53,693 रुपये. हनुमान मुंगाजीराव कदम यांची रक्कम आहे 1,39,167 रुपये. प्रल्हाद भगवान फुंसे यांची रक्कम आहे 40,657 रुपये. नारायण नामदेव कदम यांची रक्कम आहे 80,995 रुपये. छगन देवराव कदम यांची रक्कम आहे 78,935 रुपये. आत्माराम सखाराम कदम यांची रक्कम आहे 1,07,742 रुपये. माधव भाऊराव कदम यांची रक्कम आहे 1,70,065 रुपये. त्याच्यानंतर शेतकरी आहे शिवाजी बाबाराव कदम यांची रक्कम आहे 44,112 रुपये. सुमन सखाराम कदम यांची रक्कम आहे 1,28,832 रुपये. नागोराव बापूराव कदम यांची रक्कम आहे 1,64,400
62 रुपये. सावित्रा नारायण कदम यांची रक्कम आहे 67,962 रुपये. विमलबाई येतोजी सूर्यवंशी यांची रक्कम आहे 99,623 रुपये. विठ्ठल गंगाराम नाईक यांची रक्कम आहे 75,621 रुपये. हरिभाऊ रामभाऊ कदम यांची रक्कम आहे 60,612 रुपये. मधुकर शेषराव कदम यांची रक्कम आहे 70,438 रुपये. कोंडीराम शामराव रासके यांची रक्कम आहे 1,20,546 रुपये. विश्वंभर देवराव गवळी यांची रक्कम आहे 39,861 रुपये. शारदाबाई मधुकर कदम यांची रक्कम आहे 89,384 रुपये. त्यानंतर जनार्दन गणेशराव नाईक यांची रक्कम आहे 50,989 रुपये. गणेशराव बापूराव कदम यांची रक्कम आहे 1,23,706 रुपये. प्रल्हाद किशनराव कदम यांची रक्कम आहे 53,554 रुपये. उत्तम देवराव गवळी यांची रक्कम आहे 65,253 रुपये. त्यानंतर 53,554. उत्तम देवराव गवळी यांची रक्कम आहे 65,578 रुपये. सखुबाई सुदाम कदम यांची रक्कम आहे 39,723 रुपये. आता ही काही यादी मी सांगितली आणि त्याबरोबर तुमचे थकबाकीचे काय असेल रक्कम ती पण मी तुम्हाला सांगितली. आता काही जणांचे मोबाईल नंबर ॲड नाहीत, त्यांनी ते मोबाईल नंबर कल्पनाची लिंक आहेत नाही ते बघायचं आहे. बऱ्याच जणांना काही प्रॉब्लेम येणार आहे, जसं की तुमचं आधार प्रमाणीकरण करत असताना मोबाईल नंबर लिंक करतात, आधार अपडेट नसेल तर त्या शेतकऱ्यांनी आधार अपडेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सुलभ आणि त्वरित आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जी काही प्रसिद्ध करण्यात आलेली यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्याच आपल्या सरकार केंद्रामध्ये जाऊन आपली केवायसी करायची. तुमची केवायसी करण्यासाठी तुम्ही स्वराज मल्टी सर्व्हिसेस लाईनला भेट द्या आणि सोबत का आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा विशिष्ट क्रमांक जरी नसेल तर आधार कार्डवरून तुमची केवायसी करता येईल. हे आणून आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.